द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया म्हणजेच ICSIच्या कोल्हापूर चॅप्टरला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार बैठक आयोजित करण्यात आली होती. कंपनी सेक्रेटरी हा प्राधान्यक्रमाचा पेशा बनणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन ICSIचे राष्ट्रीय अध्यक्ष CS पवन चांडक यांनी केलं. कोल्हापूर चॅप्टरची स्थापना 2005 साली झाली असून 2 दशकांच्या कालावधीत या चॅप्टरनं व्यावसायिक क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केले. सध्या या चॅप्टरमध्ये 174 सदस्य कार्यरत असून त्यामध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपनी सेक्रेटरी आणि प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. हे सदस्य विविध नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असून उद्योग व्यवसायाला कायदेशीर आणि प्रशासकीय मार्गदर्शन करतात. कंपनी सेक्रेटरी कोर्स हा 3 टप्प्यांमध्ये विभागलेला असून फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल असे त्याचे स्तर आहेत. 12वी नंतर कोणत्याही शाखेतील विद्यार्थी हा कोर्स करू शकतो, तर पदवीधर विद्यार्थ्यांना थेट एक्झिक्युटिव्ह स्तरावर प्रवेश मिळतो. हा कोर्स पूर्ण करण्यासाठी साधारणतः 2.5 ते 3 वर्षांचा कालावधी लागतो. यावेळी बोलताना अध्यक्ष CS पवन चांडक यांनी कंपनी सेक्रेटरी हा कंपनीतील अत्यंत महत्त्वाचा अधिकारी असून कंपनीच्या कायदेशीर बाबी, प्रशासकीय कामकाज आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. देशात सध्या सुमारे 1.5 लाख कंपनी सेक्रेटरींची गरज आहे असं सांगितलं. मात्र त्या तुलनेत प्रशिक्षित व्यावसायिकांची कमतरता आहे. या क्षेत्राचा पुरेसा प्रचार प्रसार नसल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागरूकता कमी असल्याचं त्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांमध्ये कंपनी सेक्रेटरी या कोर्सबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी ICSIकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. तसेच अभ्यासक्रम अधिक गुणवत्तापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. अभ्यास आणि जिद्द यांच्या जोरावर हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करता येतो असंही अध्यक्ष चंडक यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष स्वप्नील पाटोळे यांनी पश्चिम महाराष्ट्रात CS व्यवसायाचा प्रसार वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आल्याचं सांगितलं. पत्रकार परिषदेला CS जयदीप पाटील, CS ज्योतिबा गावडे, CS सचिन बिडकर, CS प्रवीण निंगोरे, अमित कुमार, शाहिद महाबरी आदी उपस्थित होते.